काजल, अरे काजल, किती आवाज दिले तुला? काय करते? ते हे भाकरीचं फडकं शोधत होत्या. का डबे नाहीत का आतमध्ये? घातलं ना, केवढी थंडी, मग हात गारठत आहेत. म्हणलं कसं फडक्यात भाकरी व्यवस्थित राहतात आणि मिरची पण त्याच्यात. मिरची बी व्यवस्थित राहते ना. मला माहित नाही तू काय सापडून राहिली ते. कुठं काय सापडते तेव्हा? तुला जे सापडायचं ते तुला मिळणार बी नाही. म्हणजे ते मिसरी डबा मी फेकून दिलाय. अहो काय काय गरज होती बरं तुम्हाला? काय गरज होती मग? तसली घाण लावायची काय गरज आहे तुला? कुठं घाण आहे तेव्हा? कुठं घाण आहे? तुला किती वेळा सांगितलं ते चांगलं नाही माहिती? कॅन्सर होतो त्यांनी, पोटात गोळा होतो मिसरीचा. उगाच काही पण कुणी काही सांगा तुम्ही लगेच ऐकता. म्हणजे बाकीचे लोक येडे तुझी एकटी शाणी. अहो ते लावलं ना, काम कशी जरा पटापटा होत्या. अगं पण दुसरं गाणं बोडशेप का काहीतरी मग काम होते ना का? ते लावूनच काम होते का? बरं नका बडबड करू. बरोबर नका बडबड करू. म्हणजे काय झालं तर दवाखान्यात पैसे घालायचे का आपण? तुम्हाला तर नुसतं मला नका असं बडबडच करायला पाहिजे. अहो खरंच फडकं शोधत होते मी. फडकं शोधते मला माहिती ना तुझे चलबेचल कशामुळे चालू आहे. तिथून पुढे परत ते लावायचं नाही, परत सांगितलं नाही म्हणशील. आता फेकून दिलाय, परत नवीन आणू नको मिसरी. काय अहो नाही लावीत. तुमचा शब्द कधी मी टाळते का? आमचा शब्द कधी माग मी गेलो का मग माग मिसरी लावतो बसते. काम उरकत नाही काही नाही. बघ 10-11 वाजत आलेत. मी चाललो वावरात पुढं. मग पटके डबा घेऊन. काय तुम्ही वा पुढे लगेच आले. फडकं सापडलं का? फडकं सापडलं का? मिसरी लावले कळू दे मग तुझ्याकडे बघतो मी. माझी मिसरीची पुडी. दोन बोटाचीच मिसरी राहिली. काय करते? अहो ऐका ना, मला ना मिसरीची पुडी आणून द्या बरं. हे बघा 2 बोटाचीच मिसरी राहिली. अरे काय चहाचा पुडा आहे का? मिसरीची पुडी आणून द्या. तू काय बोलती कळतं का तुला? अहो मला ती सवय लागली, मला नाही सहन होतो. आणून द्या मला. अरे सवय लागली म्हणजे असली कसली दळबद्री सवय ही? भंगार नुसती. अरे तू 4 बायामध्ये बसली की लगेच बोट लावायला चालू करते. कसं वाटतं ते? काय नाही वाटत. अरे तू एवढी दिसाय भारी येईल का? ते असं होईन दिसाय भारी आणि मिसरी खाऊन तोंडला पोहायची बारी. मला ते नका सांगू बरं. मला ही सवय, मला नाही काम वगैरे होतं. मग मला मिसरी आणून द्या. मला बाकीचं काही नाही ऐकायचं. अगं माझे बाय ऐक जरा, माझं असलं नाच सोडून दे. मिसरी लावायचा हे करायचा. अगं ह्यानी तोंड खराब होतं. ऑपरेशन करून हे सगळं काढावं लागतं. खराब होतं, कॅन्सर होतो. माहिती का तुला? माहिती आहे मला. मग तरी पण एवढं सगळं माहिती असून पण हो, मला काम बिम नाही होता. संध्याकाळी जेवण नाही भेटणार. मग मला मिसरी आणून दे. सध्या काही जेवण नाही होणार. अरे लोक बाबा तू एक वेळेस सोनं आण, चांदी आण असं म्हणून मिसरी आण. हा अयो अवघडच झालं कडे माझं तर. आईला का बायको भेटली मिसरी लावणारी? हे संगे, अगे संगे, हा इकडे. अगं कुठे तू? अगं इथं कपडे धुते, ये इकडं. अगं बाया, इथं आहे बाई तू? हा बोल की. मला वाटलं पुढल्या दारालाच आहे. तिकडे गेलते. उरकली का नाही काम? अगं नाही हो, आता उरकायचं लागले. कपडे धुते. आता नवरा? माझा नवरा गेलाय. त्याला मिसरी आणायला लावली बाई. मिसरीच नाही. हवय. ऐक ना, त्या का उलसिक मिसरी असेल तर दे ना. अगं तुला काय सांगू, माझ्याकडे 2 बोटाची मिसरी होती. त्यात आता मी थोडीशी लावली. आता थोडीशीच उरली बघ. अगं दे ना ग. तुला काय सांगू, ह्या माझ्या नवऱ्याने येड्यानी ते मिसरीचा डबाच फेकून दिलाय माझा. आणि मला आता ना काही सुचना झालंय. अगं मला काही कामच व्हायना. पर मन बिचल व्हायला झाले माहितीये का? मिसरी शिवाय काही कामच व्हाय नाही. हाय का नाही मग उलशिक? बरं हाय धर. थोडी हाय घेतो. अगं बाया दे दे मी खोली ते दे. लाव. तुझी झाली का काम? अगं कायची हळूहळू. अगं तो काय अगं यांनी मिसरीचा डबा फेकून दिला. आता तू सांग, सवय अशी लवकर जात असते होय? तेच मी पण म्हणते ना. माझ्या नवऱ्याला पण काही कळलं नाही. मला म्हणतोय इतके छान दिसते, असं दिसते तसं दिसते. अरे ती सवय आहे आमची. आणि दिसण्याचं काय घेऊन बसली बाया? नाही तर काय. अगं तुला काय म्हणतो तुम्ही?
दिवसभर काय काम आहे तुला? अगं तसं तर काही काम नाही एवढंच झालंय मग. अगं आमच्या वावरात आहे ना रोप येऊन पडल्यात बघ कांद्याचे. तुला काय काम नसेल तर चल ना माझ्या संग मग. अगं नाही मला दुपारी थोडं बाहेर जायचंय मी नाही येऊ शकत ग. असं व्हय? बरं चालतंय येऊ का मग मी? हे मिसळीसाठी चालतोय डबा घेऊन जायचा वावरात. बरं बरं जा. बरं झालं बरं का तू ढुली आता कुठं माझ्या जीव शांत झाला बरं. येते. हा हा. काय होतंय मला? कांद्याचं रोप येऊन पडले, पाण्याची बारी बी आजच आहे. त्या बाईला म्हणलं जरा लवकर ये, पाटापाटा पाटापाटा काम करून घेऊ. कामाचं अजिबात गांभीर्य नाही तिला कसलंच. सकाळी सांगून आलो ना मी तिला ये म्हणून लवकर, तरी नाही कळत तिला काही गोष्ट. सांगू पार वैतागलो मी आता. कवर करावं काय करावं आता हे. काजल, 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 हाय हाय काजल, काय झालंय? हाय काजल, हे काय झालं? हा काय झालं? काय अचानक चक्कर आल्या. चक्कर आली? इकडे बघ. मिसरी लावली ना तू परत? तुला म्हणलं होतं मिसरी लावू नको म्हणून. म्हणजे माणसानं सांगितलं अजिबात काही ऐकायचं नाही का? मग काय झालं रे? बघत बसायचं का? चल दवाखान्यात. काम बघायचे का हे बघायचं? तुला सांगितलेलं अजिबात कळत नाही कोणत्या गोष्टी. चल ती चप्पल घाल, घाल हळूच. उगा याड्याने काही वागायचं. चल हळूहळू चल. धरलंय मी नाही पडत तू. चल हळू. बघ ही जेवणाच्या अगोदर हा अर्धा तास आणि जेवल्यानंतर घे. डॉक्टर काय म्हणले लक्षात आहे ना? मला नाही करायचं ऑपरेशन. अगं करावं लागेल आता. काय नाही लय मोठा गोळा नाही, छोटाच आहे. ते निघून जाईल, एवढा त्रास होणार नाही. गोळ्यांनी नाही नीट व्हायचे का मी? अगं हे गोळ्या बी घ्यायची गरज नसती पडली. माझं जर ऐकलं असतं तर. येडा म्हणून सांगत होतो का मी? नको लावू मिसरी, नको लावू मिसरी. चुकलंच माझं. मी ऐकाय पाहिजे होतं तुमचं. आणि मी डब्बा फेकून दिलता. मग आज कुठून आणली तू मिसरी लावायला? काय ग काजल काय झालं? काय होणार आहे? लाव अजून मिसरी. ऑपरेशन करायला लावलं डॉक्टरने. काय? मिसरीचा गोळा झालाय पोटात आणि मी डबा फेकून दिल तर कुठून आणली काय माहिती मिसरी? भाऊजी काजलची काही चूक नाहीये. तिच्याकडे नव्हती मिसरी, मीच दिलती तिला मिसरी लावायला. तू दिली? हा. अगं तुला काय अक्कल विक्कल काय? हा तू कशाला सगळ्याचे आयुष्य बरबाद करायला लागली? सांगतोय तुला एवढे दिवस सांगत होतो खाऊ नको खाऊ नको. केला ना तू कोटाना मोठा आता. नाही भाऊजी, तिची काही चूक नाही. मीच मागितली तिला. मला तरी काय माहिती होतं असं होणार आहे म्हणून. अहो पण आम्ही वहिनी अगोदरपासून सांगतोय ना की नका लावत जाऊया, याने कॅन्सर होतो, पोटाचे आजार होते, तरी तुम्ही आमचं ऐकत नाही. अहो चुकलं म्हणले ना, आता नाही करणार असं. हे 10-20 रुपयाच्या मिसरीच्या पुड्यामुळं 10 किती लाखाचं नुकसान होतंय. अहो मला खरंच ऑपरेशन नाही करायचं. आता तेवढं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि इथून पुढे मिसरी लावायची नाही. हो वहिनी ते बंद करा ती. हा भाऊजी नाही, आता नाही लावणार मी मिसरी. चुकलंच आमचं. आम्हाला समजायला पाहिजे होतं मिसरी ही किती धोकादायक आहे. नाही मी तर म्हणतो आयुष्यात कुठलीही व्यसन करूच नाही. कारण कुठलंही व्यसन असू, मग ती मिसरी असू ना तर तंबाखू असू, त्यांनी बॉडी पण खराब होती, तब्येत पण खराब होती आणि आयुष्य पण खराब होतं. बरोबर आहे. चुकलंच काजल आपलं. ह्याच्या पुढून नाही लावणार, खरंच नाही लावणार. असू दे, लावू नका, काळजी घ्या. आणि आता तू आराम कर. काजल गोळ्या ठेवू दे. आराम करतो. हा आणि अक्षय काय गरज लागली तर सांग मला. हो. नाही काय नाही, आता व्यवस्थित आहे सगळं. हा कर आराम. येतो मी. चल येतो आम्ही पण. कुठपर्यंत आली तयारी लग्नाची? कुठपर्यंत? अहो सगळी झाली तयारी
अरे असं धूमधडाक्यात लग्न लावू ना, काही विषय नाही, एकदम मजेत. हा बरं ते बाकी बस्ता बिस्ता बांधून ठेवलाय सगळा. मामा पाणी घ्या. अहो, कसा झाला प्रवास? हा पाया पडत्या. अहो, एकटीच आली मामी. अगं मामी येईन लग्नाच्या आदल्या दिवशी, पण म्हणलं आपलं 2-3 दिवस तयारीसाठी जावा. बरं झालं तुम्ही आले बघा. हा बाकी सगळी माणसं सदू भाऊ भेटला होता मला बाहेरच. सदू भाऊ तर चांगलं टाचून का मानतोय. मग बरं तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. हा 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 बरं सगळ्या पाहुण्यांना सांगून ठेवले ना. अहो सगळ्यांना सांगितलंय, सगळ्यांना म्हणलंय 2 दिवस अगोदरच यायचं. हा हा. आणि त्यासाठीच मी आलोय. आता संध्याकाळी यादी करून आहे ना, सगळ्यांना फोन करून ठेवू काय. अहो मामा केलंय मी सगळं, तुम्ही ना काय एवढं टेन्शन घेऊ. हा बरं बाकी अरे तो जोडीदार नाही दिसला त्यो. अरे ते तुमच्या भाऊकीतला नाही का त्यो, ते गोल तोंडाचं काय गेलं पोरग. सुन्या बाई. हा सुन्या आला का कायम तुझ्या सोबत लहानपणीपासून मामा मामा करीत माझ्या घरी यायचा, आणि नेमका आता लग्नाला नाही होय त्यो. काय तसली माणसं नाही आले तरी चालतंय, आपण ऐके सगळे पाहुणे रावले, काय गरज आहे तसल्यांची. म्हणजे तो काय रुसलाय का तुझ्यावर. ते काय रुस होतं, वागायची अक्कल पाहिजे ना त्यांना. काय झालंय का तुमचं. अहो त्या दिवशी बांधवून थोडे अण्णा बोलले, हा अण्णांना लगेच शिवेगाळ करायला लागला. मग रागाच्या भरात मी दिले 2-3 ठेव. हा हिला चांगलंच प्रकरण तापलंय की तुमचं. अरे पण भांडणं बिडणं करून जमत असतंय का. आणि तुम्हाला सांग, लहानपणापासून तुम्ही भावागत राहिलाय. तुझी बहीण उद्या सासरी जाईन, तिची शेवटची भेट नको होई घ्यायला तिने. अशी तशी येत राहीन ती, पण लग्नात पाठवायला तिला नको का देऊ सांग तुझ्या. ते बरोबर आहे, पण त्याला बी कळलं पाहिजे ना, मग त्याने यायला नको का. अरे तो योग चुकला म्हणून तू चुकून जमत असतंय का. तू एक काम कर, सरळ जाऊन त्याची गाठ घे, माफी माग, आणि त्याला इकडेच घेऊन ये. बरं तुम्ही म्हणता तसं करून बघतो मी. हा अरे माफी मागितल्याने कोण छोटं होतंय का. अरे उलट भांडणं करणं कोणालाही जमतंय, पण भांडणं मिटवणाऱ्यालाच खरी ताकद लागती, आणि त्यालाच मोठा मानतात. हे काय ताणून धरण्यातली मजा नसती. जा आता तू आणि त्याची समजूत काढून घेऊन ये. नाही आला तर ताईला घेऊन जा आणि सांग मामानी बोलावलंय म्हणून. काय बरं जातो मी. तुम्ही जेवण बिवण करून घ्या. हा मी लागतो त्याला. तुझा बरं पाहिलं सुन्याकडे. अरे सुनील, हे बघा अक्षा, मला परत गोंधळ करायचा नाहीये. एक तर तुझ्या घरात लग्न आहे, तुझ्या बहिणीचं लग्न आहे, ती माझी पण बहीण आहे. त्यामुळे बहिणीच्या लग्नात मला गोंधळ करायचा नाहीये. जे काय असेल ते नंतर बघू. अरे भावड्या, किती दिवस तुमचा हा राग चालणार आहे रे. बस करा ना आता, सोडून द्या ना. हे बघ ताडे, हा राग रुसवा मी नाही चालू केलेला, यांनी चालू केलेला आहे. अरे पण चुकल्या काय गोष्टी माझ्याकडून, मी मान्य करतो ना. इतके दिवस माझ्या संग सावलीसारखं राहिलं तू, लहान भाऊ नाही पण मित्रासारखं राहिलं, आणि आत्ता एवढ्या भारी कार्याला तू माझ्या संग नाही. अरे मनाला लय वाईट वाटतं रे. त्या दिवशी नाही वाटलं का, ज्या दिवशी तू माझ्या कानाखाली कानफाडीत मारी, ते पण सगळ्यासमोर. तवा नाही वाटला का, तवा नाही दिसला का तुला भाऊ. अरे थोडाफार राग होता रे, तू अण्णांना शिवीगाळ केली, रागाच्या भरात उचलला हात, मग तोच राग रुसवा धरून बसशील का तू. हा मग तू म्हणतो ना तू सावली मी तुझी. हा मग रागाच्या भरात मी तात्याला काहीतरी बोललो असेल, तू एवढी शिक्षा देतो मला. अरे तुला काय वाटतं मला मारून काय लय आनंद झालता का. अरे रडलो मी ढाचा ढाचा त्या दिवशी. मला पण त्या दिवशी लय वाईट वाटलं. मी म्हणलं, जो भाऊ आपल्याला घेतल्याशिवाय कुठं जात नव्हता, कधी राहत नव्हता, एका ताटात जेवल्यावर शिवाय आम्ही राहत नव्हतो, त्या भावाने मला मारावा. चुकले तर काही गोष्टी माझ्याकडून. आता तू ताईच्या लग्नासाठी तू दिसला नाही कोणाला, लोक काय म्हणतील मला. एवढे जेव्हा भावासारखे राहिले. हे बघ अक्षय, मला हिच्या लग्नात यावंच लागणार आहे, कारण मी जर लाय दिसलो तर लोक मला मानतात बहिणीच्या लग्नात भाऊ रुसून बसला, त्यामुळे मला ती यावंच लागेल. आणि ऐक सुनील, बघ मी मोठा का ना, पण मी चुकलो त्या गोष्टीत मी माफी मागतो. नाही तू हात नको जोडू.
तू मोठा भाऊ आहे, मी लहान भाऊ आहे. तुला अधिकार आहे मला मारायचा, वरडायचा. पण भावात त्या दिवशी तू जागा चुकली तुझी. तू तसं नव्हतं करायला पाहिजे. अरे मी मुद्दामून केलं रे. माफ करतो का नाही तू 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 मला माफ कर. तू मला माफ कर. एवढं कळतं ना, मग कशाला रुसला माझ्यावर? मी कसा राहिलो असं माझं मला माहिती. बस कर. माझ्या लग्नाच्या वेळेस तुमच्या दोघांना रडायचे, त्यासाठी थोडेसे अश्रू थांबवा आता. आणि मामा आलेत. मामा विचारत होते सुनील कुठे आहे. मग माझी संध्याकाळी हळद आहे, मी अशीच आली की नाही. चल आता लवकर घरी. मला माहित होतं जेव्हा मामा येणार तेव्हा माझं नाव काढणार म्हणजे काढणारच. किती वेळ लागणार तुला? आलो, एक अर्ध्या तासात आलो. 2-4 बाहेर राहिल्यात, आलो लगेच. बरी आहे लवकर. हा लवकर या, मी वाट बघतीये. अगं आलो तायडे, आलो. हा जा, आलो मी लगेच. हा. बरं झालं तू आली बर का, नाहीतरी भाऊजी कधी घेऊन येतात तुला. अरे इतके दिवस झाले तू आला नाही, पण मला पण माहिती होतं नक्की काहीतरी कामात असेल तू, त्यामुळेच मी पण फोन केला नाही. म्हणलं तू एवढं जाऊन तिकडं काम करतोय, कष्ट करतोय, तुझ्या मागं व्याप आहे. आमचं काय सारखं तुंतुनं लावायचं तुझ्या मागं, कधी येणार कधी येणार. नाही असं काही नाहीये. बाकी बरं चाललंय ना? हो चांगलं चाललंय सगळं. आणि गळ्यातलं काय झालं रे हिच्या? अगं बाया, गळ्यातलं कुठे आहे तुझ्या? येताना ते चोरा चोरटाचं भीती असते ना, म्हणून काढून ठेवलं ते. हा बरोबर आहे. नाही लांबच्या प्रवासात आहे ना सोनं नाणं सोबत घ्यायचंच नाही. बरं केलं तुम्ही. गळ्यातलं आहे कपाटात काढून. तिने काय नाही घातलं तरी ती छानच दिसती. बरं काय म्हणत होता तू? अरे एक विषय बोलायचा होता तुला. बोल ना मग. म्हणलं कसं फोनवर बोलण्यापेक्षा समोरासमोर येऊन बोललं जरा बरं पडतं नाही का. विषय काय माहिती का दादा, मला ना बिझनेस टाकायचा आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मला असं दुसऱ्याच्या हाताखाली काम करू नाही वाटत रे, ते खूप लय चुकीचं वाटतं मला. त्यामुळे मला माझा स्वतःचा बिझनेस टाकायचा आहे आणि त्यासाठी थोडी पैशाची मदत पाहिजे होती. बघितलं का माझ्या भावाचे विचार किती मोठे आहेत. तुम्ही अगदी बरोबर बोलत होते बघा. अण्णा कायम म्हणायचे हा तुझा बारका भाऊ आहे ना धडपडे आहे, सतत काय ना काय उद्योग करतच राहणार. आता उद्योग करता करता उद्योगपती होईल मला वाटलं नव्हतं. पैसे पाहिजेत त्याच्यासाठी. अरे मग चांगलीच गोष्ट आहे ना. आज माझा भाऊ नोकराच्या जागी मालक व्हायला जातोय, मला आनंद आहे. बोल काय लागणार आहे तुला? लय नाही, एक थोडे आपले 12-13 लाख रुपये. 12-13? अरे काय माहिती आहे का तुला, आपल्या घरात आता आहे ना 2-3 लाख रुपये शिल्लक आहे. आणि हिचे दागिने जरी मोडले तरी 4-5 लाख येतील. 12-13 लाख कुठून आणणार आहे आपण? पण तू काळजी करू नको, आपली शेती आहे ना, मी शेती गहाण ठेवतो आणि तुला पैशाची मदत करतो. हा, आणि जे काय आहे ते भाऊजी तुमचंच आहे की, त्याच्यात काय मागायला लाजायचंय आहे का नाही. मी आहे ना ती जागा तुझ्यासाठीच राखून ठेवली होती. म्हणलं माझ्या भावाला आहे ना घरासाठी किंवा काहीतरी मोठं काम करायला लागला तर मदत म्हणून ती जागा गहाण ठेवून किंवा तिच्यावर कर्ज काढून आपण त्याला मदत करू. मी आता करतो, ती जागा आहे ना गहाण ठेवतो आणि आहे ना याला मदत करून टाकतो. हा, आणि भाऊजींचा बिझनेस उभा राहिल्यावरती. भाऊजी अहो यांना काय झालं? अगं असंच येतो. आता मी त्याच्यासाठी एवढं करतोय ना, मन भरून आलं असं बघ त्याचं. खरंय अहो, पण ते काही नाही, किती झालं तरी माझा बारका भाऊ आहे, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो नाही आहे ते बरोबर आहे, ते शेवटी तुम्ही त्यांना संस्कारच असे दिलेत, ते चुकीचं काही करणारच नाही. आणि बिझनेस एवढा मोठा उभा करता ते म्हटल्यावरती काहीतरी विचारच केला असेल की. हां बरं मी जातो, त्याच्याशी बोलतो. काय तुमच्यासमोर बोलायला थोडा लाजत असेल तो. खरंय, जा तुम्ही. हां. अगं तुला काय झालं? नाही काय नाही. अगं काय नको विचार करू, हे बोलतील त्यांच्याशी.
इथं येऊन थांबलं वय. अरे मला वाटलंच होतं, मी एवढी मोठी जबाबदारी पैशाची तुझ्यावर टाकतोय, तू विचार करत बसशील. नाही दादा, असंच बाहेर आलतो, असंच बाहेर आलतो. काही काळजी करू नको. अरे ही शेती जमीन ही तुझ्यासाठीच आहे. कसली तरी तुलाच पैसे मिळणार आहेत आणि कुठं घाण राहिली तरी त्या पैशाचा तू फायदाच करणार आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. अण्णांच्या आणि माझ्या विश्वासाला तू कधीच तडा जाऊन देणार नाही. अरे शेवटी माझा बारका भाऊ येतो. उलट अण्णांना मी शब्द दिलाय जाताना की तुला काय कमी पडून देणार नाही. जरास तुझं स्वप्न माझ्यामुळं अपूर्ण राहिलं तर अण्णा मला कधी माफ नाही करणार. दादा, मी खोटं बोललो. मला कसला बिझनेस नाही टाकायचा. मला माफ कर दादा. अरे मग पैसे का मागत होता तू? मी मित्रासोबत जुगारात 13 लाख रुपये हरलोय. मला त्याचे पैसे परत करायचे आहेत. माझ्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता दादा. मला पैशाची आठवण येत होती, मला तुझी नव्हती आठवण येत, ना की गावाची आठवण येत होती. म्हणून मी इथं आलो. पण तू डायरेक्ट मला वहिनीचे दागिने विकून जमीन गहाण ठेवून पैसे देण्याची तयारी केली. हे मला लई वेगळं वाटलं. म्हटलं आपण चुकतोय, आपण आपल्या भावाचा विश्वास गमावतोय. मला हे नाही पटलं, म्हणून मी बाहेर निघून आलो. पण दादा, तू टेन्शन घेऊ नको. मी कष्ट करेन आणि त्याची एक पै ना पै मी चुकवीन. पण तू जमीन नको नको दादा, जमीन नको नको. अरे असं वाईट नको वाटून घेऊ. बारक्या भावाच्या चुका मोठ्या भावाने सावरून घ्यायच्या असतात. आणि राहिला पैसे देण्याचा प्रश्न, तर मी करतो ना काहीतरी व्यवस्था. तू काही काळजी करू नको. हे बघ, पश्चातापाच्या अश्रूंनी प्रत्येक पापं धुतली जातात. तुला तुझी चूक कळली ना, मला ह्यातच सगळं मिळालं. आणि बघ, ठरवून सुद्धा तुला खोटं बोलता आलंच नाही. अरे हीच आपल्या अण्णांची शिकवणी. काही काळजी करू नको. जाताना पैसे घेऊन जा आणि सगळी देणी देऊन टाक. आणि परत आयुष्यात कधी काय अडचण आली ना, या मोठ्या भावाची आठवण कर.